नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, डाळिंब ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या रक्ताला आतून ऊर्जा देऊ शकते आणि हळूहळू तुमच्या शरीराच्या प्रणालींना मजबूत करू शकते. डाळिंब हे तुमच्या हृदयाला अनेक वर्ष तरुण ठेवण्यासही मदत करू शकतं आणि तुमची ताकद, सहनशक्ती आणि बुद्धिमत्ता जवळपास दुप्पट वाढविण्यात तुम्हाला सहाय्य करू शकतो. पण मंडळी, हेच डाळिंब चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास तुमच्या किडनीवरती विपरीत परिणाम करू शकतं आणि शरीरामध्ये समस्यासुद्धा निर्माण करू शकतं. ते तुमचा रक्तदाब अचानक आणि मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकतं आणि शरीरामध्ये खडे तयार होण्याचा धोकाही वाढवू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळिंबाबद्दलच्या त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या कदाचित यापूर्वी कोणत्याही डॉक्टरने किंवा यूट्यूबरने इतक्या स्पष्टपणे समजावून सांगितल्या नसतील. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला खरोखरच आश्चर्यचकित करतील. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण या व्हिडिओचा प्रत्येक क्षण तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाचा ठरू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. सर्वप्रथम डाळिंब म्हणजे काय आणि ते इतकं खास का मानलं जातं हे आपण समजून घेऊया. डाळिंब हे केवळ एक सामान्य फळ नाही, त्याला निसर्गाचे रक्तवर्धक म्हणूनही ओळखलं जातं. आता प्रश्न असा पडतो की त्याला रक्तवर्धक का म्हटलं गेलं आहे? डाळिंबामध्ये लोह असतं, फॉलेट असतं, पोटॅशियम असतं आणि व्हिटॅमिन B6 सारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. पण त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील नैसर्गिक नायट्रेट. हे नैसर्गिक नायट्रेट शोषले गेल्यावरती नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतं, जे तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करतं आणि रक्तप्रवाह सुधारतं. यामुळेच डाळिंब खाल्ल्यानंतर शरीरामध्ये हळूहळू अनेक सकारात्मक बदल घडून येतात. आता मी तुम्हाला समजावून सांगते की जेव्हा तुम्ही डाळिंब खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कोणती प्रक्रिया सुरू होते. जेव्हा तुम्ही डाळिंब खाता तेव्हा ते केवळ तुमच्या पोटामध्ये पचत नाही, तर ते हळूहळू तुमच्या शरीरातील प्रत्येक प्रणालीवरती परिणाम करू लागतं. डाळिंबमधील नैसर्गिक नायट्रेट प्रथम तुमच्या रक्तामध्ये विरघळतं आणि नंतर त्याचे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं. हे नायट्रिक ऑक्साईड नंतर तुमच्या रक्तवाहिन्यांना आतून शिथिल करतं आणि हळूहळू त्यांना रुंदही करतं, ज्यामुळे रक्तप्रवाह अधिक जलद आणि त्याचबरोबर सुरळीत होऊ लागतो. याचा मुख्य फायदा तुमच्या हृदयाला होतो, कारण रक्त पंप करण्यासाठी त्याला कमी मेहनत करावी लागते. जेव्हा हृदयावरती कमी ताण येतो तेव्हा हृदयातील दाब कमी होतो आणि रक्तदाब हळूहळू नैसर्गिकरित्या नियंत्रित होऊ लागतो. याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होऊ लागतो. जेव्हा मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतात तेव्हा तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि तुमची एकाग्रता सुधारते. यामुळे हळूहळू तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते आणि तुमचा मेंदू अधिक सक्रिय होतो. याच कारणामुळे अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की डाळिंब खाल्ल्याने मेंदूचं वृद्धत्व मंदावतं आणि अल्झायमरसारख्या गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. आता त्याच्यात तुमच्या स्नायूंवरील परिणामांबद्दल बोलूया. जेव्हा रक्तभिसरण सुधारतं तेव्हा स्नायूंना अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता हळूहळू वाढते. याचा अर्थ असा की व्यायामादरम्यान तुम्हाला कमी थकवा जाणवेल, स्टॅमिना वाढेल आणि स्नायू पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पूर्ववत होतील. यामुळेच खेळाडू आणि जिममध्ये जाणारे लोक व्यायामापूर्वी डाळिंबाचा रस पितात, जेणेकरून त्यांचं शरीर जड व्यायामादरम्यानही चांगली कामगिरी करू शकेल. आता बहुतेक लोकांना पडणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलूया. डाळिंबाचा रक्तावरती काय परिणाम होतो? डाळिंबामध्ये लोह, फॉलेट आणि व्हिटॅमिन C असतं आणि हे तिन्ही घटक मिळून शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात. यामुळे शरीराची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमतासुद्धा वाढते आणि अशक्तपणा, चक्कर येणं आणि थकवा यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की डाळिंब हा काही जादुई उपाय नाही. ते एक दीर्घकालीन आधार म्हणून काम करतं, ज्याचे परिणाम हळूहळू दिसून येतात. आता तुमच्या पोटावरील त्याच्या परिणामाबद्दल बोलूया. डाळिंबामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे आतड्यांना सक्रिय करतं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करण्यास मदत करतं. जेव्हा तुमचं पोट व्यवस्थित स्वच्छ होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या प्रतिकारशक्तीवरती होतो, कारण तुमची सुमारे 70% प्रतिकारशक्ती तुमच्या आतड्यांशी जोडलेली असते. असे तुम्हाला सहज त्रास देत नाही. सर्दी, फ्लू आणि तत्सम आरोग्य समस्या हळूहळू कमी होऊ लागतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक सशक्त वाटू लागतं. पुढचा परिणाम तुमच्या त्वचेवरती दिसतो. जेव्हा तुमचं रक्त शुद्ध होतं तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या त्वचेवरही स्पष्टपणे दिसतात.
जर तुम्हाला मुरुमे किंवा पुरळ्यांची समस्या असेल तर ती हळूहळू कमी होते आणि तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक नितळ दिसतो. यामुळे तुमच्या त्वचेवर एक नैसर्गिक चमकही निर्माण होते. आणि जर तुमच्या चेहऱ्यावर काही सौम्य डाग असतील तर ते हळूहळू सुधारतात. डाग पूर्णपणे नाहीसे होतात असे मी म्हणत नसले तरीसुद्धा तुम्हाला निश्चितपणे थोडासा फरक जाणवेल. पुढचा परिणाम हा तुमच्या यकृतावर होतो. डाळिंबातील पोषक तत्वे हे घटक यकृताला डिटॉक्सिफाय करण्यास आणि फॅटी लिव्हर सारख्या समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करतात. हे यकृताला मजबूत करण्यास देखील मदत करतं, ज्यामुळे यकृताचं कार्य सुधारतं. अशा प्रकारे डाळिंब केवळ रक्तासाठीच नव्हे तर हृदय, मेंदू, स्नायू, पोट, त्वचा आणि यकृतासाठी देखील एक अत्यंत फायदेशीर नैसर्गिक घटक ठरू शकतं. आता वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी डाळिंब कसं फायदेशीर ठरू शकतं यावर आपण चर्चा करूया. डाळिंब हे कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेलं अन्न आहे, त्यामुळे ते पोट बराच वेळ भरलेलं ठेवतं. जेव्हा पोट बराच वेळ भरलेलं राहतं तेव्हा पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते आणि अति खाणं आपोआपच कमी होतं. यामुळे हळूहळू आणि नैसर्गिकरित्या वजन कमी होतं आणि शरीर हलकं वाटू लागतं. मंडळी, डाळिंबाचा परिणाम केवळ वजनापुरताच मर्यादित नाही, त्याचा तुमच्या हार्मोनल प्रणालीवरही सकारात्मक परिणाम होतो. डाळिंब अधिकृत ग्रंथींना आधार देतं, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. जेव्हा तुम्ही चांगली झोप घेता तेव्हा तुमचा मूड सुधारतो आणि तुमचं मन शांत व अधिक सक्रिय वाटतं. तर त्याच्या फायद्यांचा सारांश सांगायचा झाल्यास, डाळिंब रक्तदाब नियंत्रित करतं, हृदयाला बळकट करतं आणि बुद्धी वाढवतं. ते स्टॅमिना देखील सुधारतं, पोट स्वच्छ करतं, त्वचेला नैसर्गिक चमक आणतं आणि यकृतातील विषारी घटक काढून टाकण्यासही मदत करतं. इतकंच नाही तर ते वजन कमी करण्यासही मदत करतं आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. मंडळी, तुम्ही डाळिंबाचे इतके अद्भुत फायदे ऐकले आहेत, पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला हे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही डाळिंब मर्यादित प्रमाणामध्ये खाल, अति प्रमाणामध्ये नाही. आता प्रश्न असा येतो की मर्यादित प्रमाण म्हणजे नक्की किती? मी ते थोड्याच वेळात स्पष्ट करेन, पण त्याआधी मला हे स्पष्ट करायचं आहे की डाळिंब जास्त प्रमाणामध्ये खाणं आणि त्याचा रस जास्त प्रमाणामध्ये पिणं याचा तुमच्या शरीरावरती गंभीर परिणाम होऊ शकतो. जास्त डाळिंब खाल्ल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं आणि हे नुकसान कधीकधी धोकादायक असू शकतं. त्यामुळे डाळिंब जास्त खाण्यामुळे आरोग्याला होणारे संभाव्य धोके समजून घेणं महत्त्वाचं आहे. यातील प्राथमिक आणि सर्वात मोठे नुकसान म्हणजे त्याचा मूत्रपिंडावरती होणारा परिणाम. डाळिंबामध्ये काही विशिष्ट संयुगे असतात ज्यांचं अतिसेवन केल्यास मूत्रपिंडावरती ताण येऊ शकतो. शिवाय डाळिंबामुळे रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये डाळिंब खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब तीव्रतेने कमी होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येणं आणि अगदी बेशुद्धीही येऊ शकते. काही व्यक्तींमध्ये ही स्थिती इतकी गंभीर होऊ शकते की त्यांचे आरोग्य चिंताजनक पातळीवरती पोहोचू शकतं. शिवाय जास्त डाळिंब खाल्ल्याने कधीकधी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. मधुमेहींनी देखील डाळिंब खाताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. डाळिंबामध्ये नैसर्गिक साखर असते आणि त्याचं अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहींनी देखील डाळिंबाचं अतिसेवन टाळावं. शिवाय डाळिंबाच्या अतिसेवनामुळे गॅस, अतिसार आणि पोटदुखी यांसारख्या काही सामान्य दुष्परिणाम होऊ शकतात. तथापि हे लक्षात ठेवा की हे दुष्परिणाम केवळ तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही डाळिंबाचं अतिसेवन करता. जर तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये खाल्लं तर या समस्या उद्भवणार नाहीत आणि तुम्हाला केवळ फायदेच मिळतील. आता मी तुम्हाला डाळिंब योग्य प्रकारे कसं खावं आणि किती प्रमाणामध्ये सेवन करावं हे सांगणार आहे. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामापूर्वी डाळिंब खाणं उत्तम आहे. शिवाय सकाळी रिकाम्या पोटी डाळिंब खाणं हे देखील एक चांगली वेळ मानली जाते, कारण यावेळी शरीर ते सर्वोत्तम प्रकारे शोषून घेऊ शकतं. आता आपण चर्चा करूया की डाळिंब किती प्रमाणामध्ये खावं. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा डाळिंब खाऊ शकता. त्या दिवशी तुम्ही सुमारे एक मध्यम आकाराचं डाळिंब जे आहे ते एका दिवसाला खाऊ शकता. यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. आता प्रश्न असा येतो की डाळिंब कसं खावं. डाळिंबाचे दाणे चावून खाणं हा सर्वोत्तम मार्ग आहे, कारण यामुळे शरीराला फायबर मिळतं, ज्याचा अधिक फायदेशीर परिणाम होत असतो. शिवाय जर तुम्ही डाळिंब, गाजर आणि आवळ्यासोबत खाल्लं तर त्याचे फायदे आणखी जास्त होतात. अशा प्रकारे डाळिंब खाल्ल्याने शरीराला अधिक पोषक तत्वे मिळतात आणि त्याचे परिणाम अधिक लवकर दिसून येतात. तथापि काही लोकांनी डाळिंब पूर्णपणे टाळावं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला किडनीचा गंभीर त्रास असेल तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय डाळिंब खाणं टाळा.
जर तुम्हाला अत्यंत कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर डाळिंब खाणं टाळा आणि जर तुम्हाला गंभीर मधुमेह असेल तर जास्त प्रमाणामध्ये डाळिंब खाणं टाळा. तर मंडळी, आज तुम्ही डाळिंबाबद्दल सर्व माहिती शिकलात. त्याचे फायदे, त्याचे दुष्परिणाम आणि ते किती व कसं खावं. डाळिंबाचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी त्याच्या सालीचे गुणधर्म समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. लोक अनेकदा डाळिंबाची साल निरुपयोगी आहे असं समजून फेकून देतात. तथापि सत्य हे आहे की वाळलेल्या डाळिंबाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. तुम्ही त्याची पावडर हर्बल चहा बनवण्यासाठी किंवा पोटाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरू शकता, जे तुमच्या पचनासाठी एक रामबाण उपाय आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळिंब कधीही जास्त आचेवर शिजवू नका, कारण जास्त उष्णतेमुळे त्यातील व्हिटॅमिन सी आणि ए हे घटक जे आहे ते नष्ट होतात. त्यामुळे महत्त्वाची पोषक तत्वे नष्ट होतात. ते कच्चे खाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. शिवाय जर तुम्ही डाळिंबाचा रस पित असाल तर तो नुसता पिण्याऐवजी नेहमी गाजरासोबत मिसळून प्या. नुसत्या डाळिंबाच्या रसामुळे काही लोकांना ॲसिडिटी होऊ शकते. शेवटी एक खास सल्ला, डाळिंब खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं टाळा. कारण त्यातील टॅनिन आणि कॅफीन शरीराला डाळिंबातील लोह शोषून घेण्यास रोखू शकतात. त्याऐवजी डाळिंबासोबत थोडंसं लिंबाचा रस किंवा काळं मीठ मिसळा. व्हिटॅमिन सी डाळिंबातील लोहाचं शोषण अनेक पटींनी वाढवतं, ज्यामुळे तुमचे हिमोग्लोबिन वेगाने वाढतं. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच अधिक आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.